बघू शकतो आपण आता पावसाला चालू आहे। भर पावसामध्ये आमचा जो गोविंदा आहे तर तो साजरा होणारच आहे। कारण किती जरी झालं तरी गोविंदा आमचा थांबणार नाही आहे। कारण आमच्या ओमकार भाऊंची एक ही होती की टेबल मांडू आणि अर्धा किलो रबडी देऊ, एक त्यांचा एक मॅसेज होता, तो मस्त फिरत होता 7-8 दिवस, छान वाटलं होतं। श्री बैरदेवाचं मंदिर आहे आणि बैरदेव मंदिराजवळ जी आपली दहीहंडी म्हणजे साजरी केली जाते, अगदी पारंपरिक दहीहंडी। आणि इथे एक सोडून दोन असतात, म्हणजे कसं आहे एक आपल्या मुलांसाठी आणि एक आपल्या वारकऱ्यांसाठी, म्हणजे आपली मंडळी वगैरे येत असते तर त्यांची असते। आज एकीकडं गोविंदा म्हणजे बांधला जातो आणि सर्व गावातील आपली मुलं आहेत, मंडळी आहेत, छोटी मुलं अगदी लहान थोरापासून सर्वांनी इथे गर्दी केलेली आहे। आणि बघू शकतो आपण, बघा इकडे आता हंडी बांधण्याचं काम चालू आहे। आपण आता शेवटी तो माणूस भेटलेला आहे। काय भाऊ ते टेबल बिबल मांडू काय? नक्कीच, आपण दिलेला शब्द पाळतो म्हणजे पाळतो। टेबल लागतील म्हणजे लागतील। त्या टेबल मध्ये दारू नाही पण थंड असतील, थंड असतील। ओके ओके, म्हणजे टेबल आणि दूध आणि थंड असेल। बरोबर बरोबर। आणि ते रबडीचा काय प्रकार? रबडी आहेच, प्रत्येकाच्या घरातून एक रबडी अर्धा किलो घेऊन येणार आहेत। ओके ओके। सर्वांसाठी यावेळी ना समोसा सांगितले आणि मोमोज सांगितलेले आहेत, तर प्रेक्षकांनी त्या समोसा आणि मोमोजचा आनंद घेण्यासाठी लवकरात लवकर यावे। ओके ओके। जोराचा पाऊस आहे तरी आमचा गोविंदा काही थांबलेला नाहीये। श्री बैरदेव मंदिर सोबत आपण आता जोडले गेलेलो आहोत आणि मस्त वाटतं तिथं आल्यानंतर, अगदी म्हणजे फिलिंगच छान आहे। आणि पहिल्यापेक्षा आता उत्साह देखील जास्त आहे, मुलांच्या उड्या वगैरे आणि आपल्या गोविंदाची तयारी। तर ते थोड्या वेळात मोठा फंक्शन होणार आहे, तो फंक्शन देखील आपण पाहूया। आपण आता बघू शकतो, बघा इथे हंडी बांधण्याचं काम चालू आहे। जी हंडी मध्ये खाली तयार केलेली आहे आणि तिथं वरती ओढणार आहेत, बघू शकतो इथं। बघू शकतो तिथं, बघा बाबा तिकडे आता म्हणजे आता आपली दोरी आहे ना ओढते, इकडनं आशीर्वाद ओढते इकडे आपला मित्र, आणि इकडे बघा बाबा पण, म्हणजे बाबा आपले ज्येष्ठ नागरिक देखील आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत। बघा आता आपली दहीहंडी आहे ती ओढली जाते वरती। कालच आपण इथं श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली, म्हणजे आपली गोकुळाष्टमी साजरी केली। तर कसं आहे की बघा आता आपले म्हणजे दहीहंडी म्हटली की कसं उंच उंच थर स्पर्धा असतात, परंतु परंपरा ही सांगून जाते की आपली जिथं दहीहंडी असते तिथं देवाचं नामस्मरण, म्हणजे आता कसं भजन वगैरे चालू आहे, सर्व काही चालू आहे। बरेचसे आपल्याला शिकवतात की बघा दहीहंडीला उंच उंच थर आहेत, आपल्या स्पर्धा आहेत, परंतु स्पर्धेबरोबर श्रद्धा ही महत्त्वाची असते। आपण जर बघितलं ना आता बघा तिथे कसं मस्त छान असं चालू आहे, मस्त मजा वाटते, म्हणजे मजेबरोबर आपल्या भगवंताचं जे नामस्मरण केलं जातं हे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवायचं आहे। आपल्या आता पुढे पुढे जायचं आहे, कारण कसं आहे वेगवेगळ्या ठिकाणी गेलो की वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ते आणि तेच मजेत आहे। जय श्रीकृष्ण। हॅलो,
आपली दहीहंडी जी असते ती सार्वजनिक असते किंवा आपली मंडळी वगैरे असते, भजनी मंडळ, तिथे देखील दहीहंडी असते. मी तुम्हाला काय म्हणतो की आमच्या केलवणीमध्ये तुम्हाला ना विविधता पाहायला मिळते की म्हणजे विविध प्रकारच्या दहीहंड्या. या दहीहंड्या हळूहळू म्हणजे कालांतरामध्ये शहरीकरण म्हणून आमचे झाल्यात. असतील कुठं काय माहिती नाही तेवढं, जर असतील कुठे तर मला नक्की तुम्ही कमेंटवरच नक्कीच सांगा. परंतु आमच्याकडे अजूनपर्यंत अशा आहेत की जिथे आपली आई असते किंवा आपले कुलदैवत असतात, इष्टदैवत असतात, तर तिथेही आपली दहीहंडी असते. तर ती सुरुवात अगदी मी माझ्या देवाऱ्यापासून करतो, म्हणजे जेणेकरून कसं आहे की तुम्हाला ती माहिती पडेल. या सूत्राच्या माहितीनुसार आता इथे एक स्विमिंग पूल बनवलेला आहे असं मला समजलं. आता सूत्र म्हणजे माझी बहीणच होती सूत्र, तर त्यांच्या माहितीप्रमाणे मला भेटलेलं. तर कुठं आहे तो स्विमिंग पूल? स्विमिंग पूल कुठं आहे बघा. इथे दहीहंडी वरती टांगलेली आहे आणि त्याच्या इथे बापरे एक नंबर. मी येऊ काय? टांगलेली आहे अगदी म्हणजे आपल्या घरामध्ये, आणि त्यासाठी बनवलेला हा स्विमिंग पूल. अरे वा मस्त. या दहीहंडीची तुम्हाला गावातली एक मजा सांगतो मी, की कसं होतं माहिती आहे का, की बघा एक घर आणि घराची ओटी आणि आतमध्ये आईचं स्थान आणि तिथे आपली दहीहंडी. तर ती देखील दहीहंडीची फार मोठी एक मजा असते. आम्ही लहान होतो ना तेव्हा पहिल्यांदा काय करायचो की जिथे आई असेल तर तिथे आम्ही म्हणजे दहीहंडी खेळायचो आणि नंतर मग आपल्या मोठ्या गोविंदात जायचो, असं व्हायचं. आता शक्यतो लहान पिढी अशी करत नाही, परंतु माझे मैत्रीण अशी 4-5 मुलं तरी येऊन नक्कीच करावे. बघूया, कारण प्रत्येक ठिकाणी ना काही वेगळं पाहायला मिळतं, काही ना काही गोष्टी माहिती भेटतात. तर आपल्याला फक्त जास्तीत जास्त माहिती जर जमा केली ना तर मस्त होईल. गेली 2 वर्ष आपण समजा दाखवत गेलो, परंतु माहिती घेतली नाही. पण आता आपण काय करणार की माहिती घेणार, कारण माहिती घेणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून पुढच्या पिढीला ती फार अशी मोठी माहिती होईल. बघा आपल्या हंडीमध्ये काहीतरी एक वेगळं पण पाहायला मिळतं. मी म्हटलं ना की ठिकठिकाणी आपण जर गेलो ना तर ठिकठिकाणी अशी वेगवेगळी माहिती मिळते आणि एकदम मनोरंजक अशी माहिती आहे. जर याला आपण बंद बांधले ना, आता बघा हा बंद सरळ आपल्या हंडीवर जातो. जी आपल्या आईची हंडी सजवली होती ना तर त्याच्या इथेच हा बंद बांधलेला आहे. आईला लागते काय? बघा आपल्या माहितीनुसार समजलं की हा बंद आपल्या म्हणजे आईला लागतो. म्हणजे आता कसं आहे की जसं आईचं रूप तसंच आईचा मान असतो, तर त्याचप्रमाणे हा बघा म्हणजे आपल्याला एक जगा वेगळी अशी हंडी आपल्याला इथं बघायला मिळते. म्हणजे सप्ताहाचा जो म्हणजे जी आपली मिरवणूक आली होती ना तेव्हा इथंच त्याचा फंक्शन झाला होता आणि आपल्या गोकुलेष्टमीला देखील इथंच मोठं फंक्शन होतं. तर तो आपल्याला म्हणजे थोड्या वेळात पाहायला मिळेलच आणि मिळायलाच पाहिजे, कारण फार मोठं असं फंक्शन होतं. पण त्याच्या अगोदर आपण भगवान श्रीकृष्ण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया आणि तिथली देखील दहीहंडी पाहूया. कसं आहे हा एरिया म्हणजे आमच्या मामाचा एरिया आहे, त्याच्यामुळे कसं आहे आपण पण इथं बिंदास असतो, टेन्शन नाही घ्यायचं. जाऊया मंदिरात. आता आपण प्रवेशच तर करतच आहोत. समोर दत्तगुरूंचं मंदिर आहे, चला देवाचं दर्शन घेऊया. श्रीकृष्ण मंदिरात रात्री आलो होतो आपण गोकुलाष्टमीला. नमस्कार मामा. चला जाऊया. आता या हंडीमध्ये आपणास जरा आणखी वेगळं पण दिसतं बघा. प्रत्येक ठिकाणी रेडीमेड शिक्का दिसतो. मामा हा कशाचा बनवला असतो? टेड्या वगैरे त्याची साल करून घ्यावं ना, म्हणजे पहिली हेच करायचं ना, करायचं बरोबर. आता ते रेडीमेड शिक्का आलं बरोबर. बघा आपल्या इथं भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात एक वेगळं पण पाहायला मिळालं. हे बघा हा बघा आपल्या म्हणजे जे गवत असतं ना आपले डेडी वगैरे, तर त्याचा साल काढला तर त्याचा हा शिक्का बनवलेला आहे. म्हणजे जेणेकरून ज्यावेळी आपण म्हणजे हंडी फोडायला जातो तेव्हा एकदम सोपं पडतं. बरोबर आहे, मस्त मस्त माहिती मिळाली. आणि इथे जर आपण बघितलं कसं आहे की 2 देऊळ असल्यामुळे 2 हंडे असतात. इथे पण काहीतरी वेगळं पण मिळालं, म्हणजे तेच सेम आहे. काय आमच्या मामाकडे आपण आलो, पण मामाची ते बघा परंपरा जपलेली आहे, जी आपले पारंपरिक ज्या म्हणजे आपल्या असतात. म्हणजे बघा आपण बोलतो की पर्यावरण प्रेमी म्हणजे पर्यावरणपूरक अशी दहीहंडी आहे. इथं प्लॅस्टिकचा अजिबात वापर नाही बघा, करूच नाही ना, एकदम पूर्ण नॅचरल, पूर्ण नॅचरल. ओके. भरपूर असा चिखल, साचलेला पाणी, आणि या साचलेल्या पाण्यामध्ये इथे बघा काय आहे तर आपली दहीहंडी.
अगदी बैरदेव मंदिर जवळ जसं एकदम उत्साह होता तसाच उत्साह आता आपणास इथे दिसतो. बघा आमच्या इथे या 2 अशा हंड्या आहेत. आता इथे बघा लांब लांब असे शेपट्या लावले रे, काकऱ्या विकऱ्या, काकऱ्या विकऱ्या लावल्या ना रे. हा खरं म्हणजे गोविंदा जो म्हणतात ना तो ह्यालाच म्हणतात, कारण साचवलेला पाणी आणि चिखल आणि त्या चिखलामध्ये खेळणारा गोविंदा. काय बोलता? वाट लावायची तू पण ये. हो हो येणारच ना, वाटच लावायची म्हणून आपण येतो. आता जरी आपण आता इथे नुसता म्हणजे कसं आहे की यांचा स्थिर पण आहे ना ते आपलं बघायचं नाही, यांचा जो आपला ऍक्टिव्हिटी आहे ना ती बघायची आहे. नंतर हे जेवढे आपले चांगले दिसणारे चेहरे आहेत हे सर्व चेहरे एकदम चिखलाने माखलेले असतील, अगदी चिखलपेक झालेले असतील. असं वाटेल तुम्हाला की आंदोलन झालेलं आहे मोठं. तसंच हा काहीतरी प्रकार आहे. कसं व्हायचं की ज्याप्रमाणे आम्ही देखील गोविंदाला असं मस्त फिरायचो त्याप्रमाणे आता देखील बालगोपाल दिसत. ए कुठं चाललो? उघडीवरती येतो काय? ओके ओके. अरे वा वा. अरे गोविंदाने तू कुठं चाललास रे गाड्या घेऊन? हा या लवकर या. गोविंदाला पाहिजे हो. आता वलसा घालून आपण श्री बैरदेव मंदिराजवळ डबल आलेलो होतो आणि इथे बघा आणखी गोविंदा पथक दिसतात. काही गोविंदा आपल्या गवलणीला फोन लावत असतात कामावर. काय मला वाटलं काय असं काय असू दे असू दे. ईश्वरच लावलाय. ईश्वर लावला रे. ओके ओके. ईश्वर कामाला गेलाय. ईश्वरच काम चांगलं आहे. ठीक आहे ठीक आहे. तिकडे उडी माराशी. आता बघा इथे भगवान शंकराची इथे हंडी आहे आणि इथे दत्तगुरूंची हंडी आहे. बघा एका लाईनीचे 3 हंड्या आणि पुढे जे आहे ते प्रभू श्रीरामांचे आहे. त्यांचं मंदिर अयोध्येला एकदम भव्य दिव्य असं झालेलं आहे. बघू शकतो आपण. ठिकठिकाणी अशी माणसं देखील दिसत असतात. आणि काय गोविंदा खेळत नाही अजून? ओके. बघा त्यांची हंडी इथे वरती टांगलेली आहे इथे. आणि इथे कालच आपण जन्माष्टमी साजरी करायला होतो. बघू शकतो आपण आता इथे मस्त पाणी साचवलेलं आहे आणि बालगोपाल जे आपले आहेत ना ते अशी मजा करतात ना काय बोलून सोय नाही. कुठं आहोत माहिती आहे का की आपल्या मर्याई मंदिराजवळ मर्याईचा मठ आहे, ज्याच्या मठामुळं आमच्या आजोबांना एक नवीन पदवी पडली होती. तर आपण तिथे आहोत आणि मुलं इथे बघा इथे पण फंक्शन करत असतात. अरे पण हंडी कुठं आहे? आतमध्ये ठेवलेलं आहे काय? हा पण मी काय बोलतोय तिकडे आतमध्ये का ठेवली? ओके ओके. मस्त 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 आयडिया आहे. गुड आयडिया. चालत असताना म्हणजे कसं आहे की नकळत बालकाच्या रूपात भगवंताचे दर्शन होते. आता बघा इथे काय काय बनलीस तू? राधा काय? अरे वा वा मस्त. बघा छान असं लुक वाटतं का ना आपल्या लहानपणीचं. मस्त. गोविंदा पण आहे. आज वार शनिवार पण आहे. आपण दर्शनाला चाललो होता हनुमंताच्या. तुमचे गोविंदा कुठे आहे तुमचा? मधले का? ओके ओके. पण तुम्ही नाचताव का तिथं? नाचताव ना? ओके चला देवाकडे जाऊया आपण. मी खरं सांगतो की आपली जी मधलेलीची मंडळी आहे ना तर ती मला भेटल्यापासून काही ना काही युनिक जाणवतंच. आता बघा भजन तर मिळतं त्यांचं आणि शिवाय भगवान श्रीकृष्णाची मिरवणूक मिळते. आणि ते बघा आपला पारंपरिक जो प्रसाद असतो तो काय
दैंडीत काय होतं माहिती आहे का की ज्याप्रमाणे म्हणजे नाचतात ना त्याप्रमाणे तयारी करायची मजा देखील वेगळीच असते. आता बघा इकडे एकीकडे तयारी केली जाते एकीकडे फलं खाली जातात. हालीशी सुरुवात फलं खावाची नाही मस्त आहे खावा जरा जास्त ना खावासाठीच असते बरोबर आहे. आणि तू काय करतस आता फळाची माल बनवतो काय हा बरोबर ही माल बनवता म्हणजे हांडीमध्ये टांगायला. हे बघा भगवान श्रीकृष्ण भेटलेले आहेत अगदी आपल्या बाल स्वरूपात. अरे वा पाया पडू द्या देवाच्या बाबा पाया पडू. हा या हाय बोल हाय काय नाही काय मग दैंडी जोरात काय जोरात जोरात एकदम जोरात एकदम जोरात नाही येऊ काय तुमच्या दैंडीला शंकराला दहीहंडी तुम्ही या. चालेल चालेल आलो तर आता देवाचे पण पाया पडू देऊया. ज्याप्रमाणे आपला गणपती मांडला त्याप्रमाणे आपल्या गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाची देखील प्राणप्रतिष्ठा केली जाते ते आपण बघणार आहोत. तरी आता आपल्या प्रसिद्ध लिस्टार अख्ख्या मोकळ भेटलेले आहेत. काय म्हणता गोविंदाबद्दल पहिल्यापासून आहेस सगळ्याला किंग बद्दल काय असले असले कोणतरी किंग झाला नाही हे महत्वाचं आहे. आणि आता आपल्या देवासमोर मांडलेली आहे त्याचप्रमाणे आपले समालोचक म्हणजे उत्कृष्ट समालोचक आदेशजी कसं आहे बरं आहे ना भाई मजेत एकदम. गोविंदा कसा चाललाय आपला मस्त मजेत चाललाय. ओके, मस्त ओके. बाऱ्या बिऱ्या मस्त लोक टांगल्यात मस्त एन्जॉय करा. आपल्या गावामध्ये विविधता आढळते ना अशी हो भाई मस्त पैकी संसद असल्या तरी मस्त आपल्या गावात मजाच मजा असते. मजा असते ना मला देखील फार मजा येते. सागरबाईचे नक्कीच आमचे व्हिडिओ चांगले बघत राहा. सागरबाई नवीन असं चॅनल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजिबात विसरू नका. धन्यवाद. सागरबाई बाय बाय. तयारी चालू होती आता हांडी बांधलेली आहे आणि तिकडे बघा रंगरंगोळीचं काम चालू आहे. अरे वा नवीन कृष्ण तयार केले जात आहेत बघा.
या दहीहंडीमध्ये तुम्ही अखंड गावभर फिरणार ना, तुम्हाला मी म्हटलं ना की गावामध्ये विविधता आढळते, तर तीच विविधता म्हणजे दहीहंडी. आता जी दहीहंडी आहे ती पण आपल्या आईची दहीहंडी आहे. दहीहंडी आपण जर पाहिलीच आहे, तर आपण जाऊया. आपली मजा करतात बघा, मी म्हटलं या मुलांच्या बरोबर चाललो आपण. आता भर पाऊस पडतोय आणि दुपारच्या आता चक्क 12 वाजलेले आहेत आणि या 12 वाजलेच्या सुमारात आपणास दिसते इथं बालगोपालांचा गोविंदा. आपण आईचं दर्शन घेतलेलं आहे तिकडं आणि इथं बघा बाहेर आपले बालगोपाल करतात. हे आमचं बालपण आहे, कारण आम्ही देखील इथं लहानपणी या गोविंदाला फार अशी मजा करायचो. आपण बघू शकतो आणि बाजूला असणारी माणसं. आपला गोविंद अजून संपलेला नाही आहे. आपण मिळूया दुसऱ्या भागामध्ये मजा करायला.